भंडाऱ्यामध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक। आरोपींकडून 3,34,508 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। एफडीसीएम कार्यालयात हरणांची मेजवानी। आलापल्लीमध्ये 2 कर्मचाऱ्यांना अटक। या प्रकरणी अधिकचा तपास सुरू। भंडाराच्या राजापूर येथील राखीव वन क्षेत्रामध्ये अज्ञात चोरट्यांकडून सागाच्या झाडांची कत्तल। यामागे वनविभागाचा आशीर्वाद तर नाही ना, असा सवालही उपस्थित। पुण्यामध्ये 10 लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या फरार आरोपीला रांजणगाव पोलिसांकडून अटक। गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू। अज्ञात हल्लेखोरांचा हॉटेल मालकावर गोळीबार। 2 गोळ्या लागल्यानं हॉटेल मालक प्रमोद वाविस्कर गंभीर जखमी। जळगावच्या यावल तालुक्यातील चिंचोली येथील घटना। 6 लाखांची लाच घेताना बीडच्या माजलगावचा मुख्याधिकारी पकडला रंगेहात। संभाजीनगरच्या एलसीबीची कारवाई। सिमेंट रस्त्याचं 2 कोटी रुपयांचं बिल काढण्यासाठी मागितली होती ही लाच। दौंड तालुक्यातील केडगावमध्ये नवरा बायकोच्या भांडणात 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू। यवत पोलिसांकडून पती पत्नीला अटक। लातूरमध्ये 3,93,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। जालना शहरातील मस्तगड परिसरात अनोळखी व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक। जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नाशिकच्या मालेगावमध्ये बनावट जन्मदाखला प्रकरणी 4था गुन्हा दाखल। महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह 2घांना अटक। आतापर्यंत 55 जणांवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना जवाहर नगर पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त।